शहांच्या मुंबई दौऱ्यानंतर आज दुपारी भाजप कोर कमिटीची बैठक. शेलारांसह मंगलप्रभात लोढा, दरेकर आणि प्रसाद लाड उपस्थित राहणार. संघटनात्मक आढाव्यासह पक्षांतर्गत फेरबदलांवर चर्चा होणार. बिहार पॅटर्न राबवून मला मुख्यमंत्रीपद द्या, अजितदादांचा अमित शहांसमोर प्रस्ताव. मुंबई विमानतळावर झालेल्या बैठकीत दादांकडून मुद्दा उपस्थित. द हिंदू या दैनिकातील हे वृत्त. 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा भाजप शिंदे आणि अजितदादांना प्रस्ताव. इंग्रजी दैनिक द हिंदूचं हे वृत्त. उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर. आमदार सुनील टिंगरेंकडून अजितदादांची भेट. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत वसंत चव्हाणांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्याची मागणी. नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीत एकमतानं ठराव पारित. 20 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर. पंतप्रधान मोदी विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना संबोधित करणार. निवडक लाभार्थ्यांना धनादेश आणि साहित्य वाटप केलं जाईल. लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला आजपासून सुरुवात. मुख्यमंत्री शिंदे आज स्वतः ठाण्यातील 15 लाभार्थी कुटुंबांना भेटून संवाद साधतील. आठवडाभरात 1 कोटी कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा संकल्प. पुणे जमीन प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल. एलवडीमधील 25 एकर जमिनीचा ताबा याचिकाकर्त्याला 3 महिन्यात देण्याचे आदेश. या प्रकरणी कोर्टानं लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा दिला होता. धुळ्यात आज पीडीएफ योजनाचा शुभारंभ होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 10 वाजता हे शुभारंभ होईल. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज पुणे दौरा. कोंढवा, हडपसर या भागात पाहणी दौरा. शरद पवार गटात आज गोंदियात शिवस्वराज्य यात्रा आहे आणि रोहित पवार, अनिल देशमुख आणि अमोल कोल्हे उपस्थित राहतील. विधानसभेआधी बारामतीमध्ये युगेंद्र पवार आणि जय पवार सक्रिय. युगेंद्र पवारांची बारामतीमध्ये आज स्वाभिमान यात्रा, तर जय पवारही आजच गणपती मंडळांना दिवसभर भेट देतील. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची अपघातग्रस्ताला मदत. ताफा थांबवत अजितदादांची अपघातग्रस्ताला मदत. रिक्षानं दुचाकीला धडक दिल्यानं झाला होता अपघात.